नमस्कार. आपल्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सन्माननीय शत्रुघ्न बापू काटे आणि सर्व पत्रकार बंधू तसेच जनता संपर्क अधिकारी पुराणिक साहेब सर्वांना नमस्कार. आत्ताच 2 दिवसापूर्वी आत्ता मेट्रो फुगेवाडी ऑफिसमध्ये आमच्या सर्व आमदार खासदार सर्व पदाधिकारी आणि हर्डीकर साहेब जे मेट्रोचे प्रमुख संचालक त्यांची बैठक झाली. त्यामध्ये मेट्रो स्टेशनचा दुसरा टप्पा जो पुणे मेट्रो टप्पा 2 भक्ती शक्ती चौक वाकड नाशिक फाटा तसंच चाकण या मार्गाचा सुधारित त्यांनी रोडमॅप दाखवला आणि लवकरच आता मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्याबाबतचं संपूर्ण जे काही माहिती आहे ते पवार साहेब आपल्याला देतील. हा होते देतील त्या दिवशी नव्हतं पण मला द्या ना माहिती द्या ना. नमस्कार. मेट्रोचा हा तिसरा टप्पा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण निगडीवरून जो नवीन रेल्वेवरनं पूल झालेला आहे मुकाचौकाकडे जाणारा त्या रूटनी नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रोडनी आपण वाकडपर्यंत येतोय. वाकडवरून आपण जगताप डेअरीपर्यंत, जगताप डेअरीवरून पिंपळे सौदागर मार्गे नाशिक फाटा, नाशिक फाट्यावरून वल्लभनगरवरून गवळी माथ्यावरून पुन्हा आपण लांडेवाडी चौकाच्या इथं अलीकडचा जो पोर्शन आहे तिथं पुलाच्या स्टार्टिंगला आणि तिथून चाकणपर्यंत अशा पद्धतीचं हे 45 किलोमीटरचं नियोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 34 स्थानकं आहेत. तर परवा झालेली जी बैठक होती ज्याच्यामध्ये हर्डीकर सर होते, त्यांनी प्रेझेंटेशन केलं, त्याच्यामध्ये 2 स्टेशन्स अजून वाढून मागितले होते. एक वाकडपासून जगताप डेअरीपर्यंतचा जो स्ट्रेच आहे जवळपास 2 किलोमीटरचा होता, तर त्याच्या मधल्या पोर्शनमध्ये एक मागितलं आहे स्टेशन आणि दुसरा होता वल्लभनगरपासून महेशनगर असा स्ट्रेच होता. मग त्याच्यामध्ये अग्निशामकच्या इथं एक स्टेशन मागितलं. तर असं ही मागणी आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत ती करण्यात आलेली होती. तर ते 2 स्टेशन ॲड केले तर आपल्याकडे 36 स्टेशनचा हा DPR तयार होतोय. ह्याची साधारण कॉस्ट आहे 13,000 कोटीची, ज्याच्यामध्ये यापूर्वी जसा एक्झिक्यूट झालेला आहे की केंद्र शासनाचे 20% इक्विटी शेअर मॉडेल केलेलं आहे त्यांनी, राज्य शासनाचे 20% आणि 60% जे लोन मार्फत आपल्याकडे ते उभे करायचे आहेत त्यांना महामेट्रोला. तर अशा पद्धतीचं हे ओव्हरऑल नियोजन आहे त्या ह्याचं महामेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं. ह्याच्यामध्ये आपला नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी होती. परत जो पुण्यावरून हिंजवडीकडे जाणारा रूट आहे तो आपल्याला वाकडला कनेक्ट होतो. मध्ये आलं की मुंबई पुणे रस्त्याला नाशिक फाट्याला एक कनेक्शन होतं आणि परत जो आपला नॅशनल हायवे आहे ह्याच्यापर्यंत चाकणपर्यंत, तर त्याचा म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी करायला तो युजफुल होतो आपल्याला. लांडेवाडीपासून पुढे कसं झालं जर तेवढं एक सांगा. ब्रिजचे काय ब्रिज काढणार आहे नाही काढणार आहे दिल्ली स्टेशन त्याबाबतचे दोन्ही पर्याय खुले आहेत. आता जर समजा ब्रिज काढायचा झाला तर भोसरीतून 3 लेअरचा असा तो मार्ग होणार आहे. इलेव्हेटर पण, मेट्रो पण आणि उड्डाण पूल पण. आणि तर नाही काढायचा ठरला तर गवळी माता ते डायरेक्ट गोडाऊन चौक असा मेट्रोचा मार्ग होईल आणि ब्रिज तसाच्या तसा राहील. ब्रिजवरतून जो 8 पदरी आहे पुणे नाशिक हायवे तो इलेव्हेटर तसा जाईल. आता त्याबाबतची बैठक CM साहेबांसोबत होणार आहे. CM साहेबांच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार भोसरीच्या उड्डाणपुलाचा निर्णय होईल. दिघीचं स्टेशन वाढवणार दिघीकडे जात नाही. दिघीला काल महिलांची प्रेस नोट होती की दिघीचा समावेश करणार मेट्रोच्या. आता तर प्रस्तावित त्याच्यात दिघी नाही, बस त्याच्यामध्ये सरळ जातोय आपण सरळ चाकणला जातो. मग तशा तर अजून कनेक्शन्सची मागणी आहे ती आपण पुढच्या स्टेजमध्ये आपण तसे चाकण पासून राजगुरुनगर पर्यंतची पण मागणी आहे, ती पुढच्या फेज 2 मध्ये करता येईल. मेट्रोचं बजेट 10,000 कोटीचं होतं, 3,000 कोटी कशामध्ये वाढले, काही काम वाढले. आता हा जो पूर्ण रूट केला याच्यामध्ये वाढलेले जे काही स्टेशन्स आहेत, परत आपण त्या गवळी मात्याच्या इथून मागच्या वेळेला टर्न घेतला, तर ह्या जे काही चेंजेस झाले त्याच्यामुळे तो 13,000 कोटीचा झालेला. सुरुवातीला जो पहिला DPR झाला होता तोच गवळी माता ते स्पाईन रोड आणि तसा होता. आता चेंज केलाय जो भोसरीच्या पुलावर जाणार आहे. तर पण महापौर म्हणतात की CM साहेबांकडे ठरणार आहे.
म्हणजे नेमकं काय नाही. ऑलरेडी सुधारित डीपीआर करून तुमच्या समोर मांडला ना परवा. हो. नाही, पण भोसरी उड्डाणपुलाचा निर्णय नाही झालेला अजून, तो सीएम साहेबांच्याच बैठकीत होणार. आता डीपीआर मध्ये तसंच आहे, खाडीकर साहेबांनी तसंच सांगितलं. हा, पण उड्डाणपूल पाडायचा का नाही त्याचा निर्णय तिथं नाही झालेला, तो सीएम साहेबांच्याच बैठकीत होणार. त्याला ऑप्शन आहे ना, जर उड्डाणपूल पाडायचा नसला ना, गवळी माथ्यावरून गोडाऊनला मेट्रो तसा एक मार्ग सुचवला आर्डीकर साहेब, तसा पण करता येईल. अंतिम आराखडा कधीपर्यंत आपलं काय नियोजन नाही? अंतिम आराखडा कधीपर्यंत करणार? त्यासाठीच राहिलाय भोसरीच्या उड्डाणपुलासाठी निर्णय, त्याची बैठक लवकर होईल, मग अंतिम आराखडा होईल. बाकी सगळा रूट फायनल आहे. जीबी मध्ये हा कधी साधारण झाला याची म्हणे तर काय अजून नाही. नाही, अजून नाही. जीबीला फक्त प्रेझेंटेशन असायचं, तेवढंच. मान्यता द्यायला सरकार आणि महापौर आणि बाकीचे संबंधी आमदार असणार. परत त्याच्यात बाकीचे लोक पण मागणी करतात डिवायडेड काय चेंजेस मागणी करते ना नगर चर्चा तर होईल ना त्याच्यावर. नाही, आता बऱ्यापैकी चर्चा त्या दिवशी झाली. सगळे पदाधिकारी होते, विरोधी पक्षाचे पण होते, गटनेते पण होते शिवसेनेचे, सर्वांची चर्चा बऱ्यापैकी झाली. त्यानुसार आता त्याच्यात प्रस्ताव होईल सुधारणा. मेट्रो स्टेशन खाली जी पार्किंगची व्यवस्था होती सध्या अपुरी, त्यामुळे वाहन चालकांची बऱ्याच प्रमाणात गैरसोय निर्माण होती. हे नवीन जे स्टेशन करणार त्यासाठी काही पार्किंगची व्यवस्था मुबलक प्रमाणात होईल. ते सायकल पार्किंग करायचं चाललंय. त्या दिवशी चर्चा झाली, सायकल पार्किंग मुबलक असावी, जेणेकरून सायकली चालवण्याचं पण शहरातील बऱ्याच लोकांना आहे छंद, पण सायकल पार्किंग नसल्यामुळे मेट्रो स्टेशनला कोणी त्याचा यूज होत नाही. त्यानुसार तशी कारवाई करते. दुचाकी आणि याच्यासाठी काही त्याच्यासाठी पण प्रोव्हिजन आहे पार्किंग. ते त्यांनी ते डिझाईन आहे का याच्यात स्टेशनचं? पीपीटी ह्याच्यात नाही, पीपीटी करू. मग नंतर तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन, पण प्रत्येक स्टेशनला असं डबल मजली आहे त्याचं. आता जेवढं मेट्रो स्टेशन आहे आपल्या पिंपरी फुगेवाडीपर्यंत, तिथे 4 व्हीलर पार्किंगचा पण प्रॉब्लेम आहे आणि 2 व्हीलर पार्किंगचा पण प्रॉब्लेम आहे. त्याचे काय नियोजन केलं जातं? तेच प्रेझेंटेशन एकदम देता येईल तुम्हाला. स्टेशनचे आहे ना, याच्यामध्ये आपण फिडर बसेसची मागणी केली आहे. पार्किंग व्यवस्था देऊन ते प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार. त्यासाठी प्रत्येक स्टेशन पासून 5 मीटर बॅक असं PMPLच्या वतीने फिडर बसेसची मागणी आहे. मला वाटतं महिन्याभरात ती मागणी पूर्ण होईल. माननीय महापौर वाटतं 2 वेळा त्या मिटिंगला तुम्ही होता, तुमचीच मागणी आहे की फिडर बसेसची. त्यामुळे फिडर बसेस झाल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण काय होतं, समजा साधारणतः नाशिक फाटा ते बॅक पिंपळे सदरचा पाठ 5 किलोमीटर पाठीमागे जायला किंवा तिथून कुठल्या नागरिक स्टेशनपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर पार्किंग व्यवस्था नाही. आणि कुठलेही लोकल व्हेकल म्हणजे एखाद्या रिक्षा जरी केली किंवा ओला उबेर केला तर 150-200 रुपये ते मागतात. त्यामुळं महापौरांनी जी मागणी केली PMPLला की फिडर बसेस बॅकपर्यंत पाठी 5 किलोमीटरपर्यंत, आणि यासाठी सन्मानित 4 आमदारांचं पत्र सुद्धा PMPLला आहे. त्यामुळं पार्किंग व्यवस्था जरी किती केली तरी ती अपुरी पडणार आहे, कारण प्रत्येक स्टेशन हे गरजेच्या ठिकाणी आहे. रेसिडेन्शियल एरिया पाहून ते स्टेशनची खरं तर रचना केलेली आहे. डीपीआरमध्ये पकडताना तसं सांगितलं की वाकड ते जगताबरी चौक याच्यामध्ये आणखीन 2 स्टेशन आपण वाढवतो. 34 आहेत, आणखीन 2 वाढले जातील. काही ठिकाणी तुम्ही पाहिले की भोसरीच्या काही पार्कमध्ये रेसिडेन्शियल भागातनं तो डीपीआर होऊन तो गेलेला आहे. खरी मागणी ही रहिवासी भागातनं मेट्रो गेली पाहिजे. जशी शिवाजीनगर ते वाकड जी आता गेली त्याच पद्धतीने आपल्या डीपीआरमध्ये तो पूर्ण घ्यायचा प्रयत्न चाललाय. त्यामुळे डीपीआर थोडा माग पुढे होण्यासाठी थोडे काही वेळ त्यासाठी जातोय, पण सगळ्यांच्या सूचना त्याच्यामध्ये घेऊनच खरं करणार. त्यामुळे पार्किंग व्यवस्था, कारण जे स्टेशनमध्ये येणार आहेत ते प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला तो एरिया नाहीये. कुठेतरी ऍडजस्टमेंट करून काही सरकारची लँड असेल, काही प्रायव्हेट लँड असेल, अशा ठिकाणी मेट्रो स्टेशन उभारले जातात. त्यामुळे फिडर बसेस दाखवून प्रश्न आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जो महत्वाचा एक रस्ता जातोय केवळे पासून तर औंध पर्यंत नाही का, तो मधला तो BRT रोड, तो तुम्ही याच्यात नवीन याच्यात किंवा काही प्रश्न केले? दुसऱ्या डीपी मध्ये आता घेणार आहे आपण. आताचा जो 32 शक्ती ते मुकाईचं रावेत ते वाकड जो आम्ही तातवडे वगैरे घेत, आणि तातवडे वाकड ते पिंपळे सदर मागे नाशिक फाटा ते गौरी माता ते चाकण अशा भागमध्ये आहे. दुसऱ्या फेज मध्ये आपण 100% सोयीत पाठ घेऊ. आता मेट्रो कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे, कारण पहिल्या फेज मध्ये कुठली महापालिका ते शिवाजीनगर, दुसऱ्या फेज मध्ये महापालिका ते निगडी, आता तिसऱ्या फेज मध्ये कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. कारण हा 32 शक्ती ते वाकड, वाकडला परत जॉईंट कनेक्टिव्हिटी होती आणि वाकड ते परत चाकण
म्हणजे ज्या व्यक्तीला पुढे जायचं असेल तर तो वाकडमध्ये जाईल, वाकड मार्गे तो परत शिवाजीनगरला पण जाऊ शकतो त्या मार्गे. त्यामुळे दोन्ही कनेक्टिव्हिटी होती. सर, बऱ्यापैकी मेट्रोने आता प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे, परंतु आपलं पिंपरी मेट्रो स्टेशन जे आहे तर पिंपरी म्हणजे निगडी पासून दापोडीपर्यंत बीआरटी लेन, आणि ह्या बीआरटी लेन मुळे पिंपरीच्या इथं प्रचंड ट्रॅफिक होते संध्याकाळच्या वेळेला. पुण्यासारख्या महानगरपालिकेने बीआरटी पूर्ण लेन काढून टाकलेले आहे. आपल्याकडे मुख्य रस्त्याचे जरी बीआरटी आपण काढून टाकणार आहोत. त्याच्याबद्दल आयुक्त साहेब आणि आम्ही एक बैठक घेऊ. BRTचा जो विषय तो गांभीर्याने घेऊन त्याच्याबद्दल निर्णय घेऊ. आपण साहेब मागच्या वेळेस जेव्हा प्रेस झाली होती आपणच म्हणत होता की शक्यतो पूल न पाडता खर्च वाचवून आपण मेट्रो करायचा प्रयत्न करतो. जर समजा आपण म्हणताय जसं गवळी माथा मार्गे आपण चाकणला नेणार असतात, साधारण त्यात किती स्टेशन असणार आहे, काय मेट्रोने नियोजन केले तर? गवळी माथा डायरेक्ट गोडाऊन चौकात आहे. चाकणपर्यंत टोटल किती स्टेशन असतात? ते 7 ते 8 स्टेशन आहेत. चिंबळी, मोई. आणि जसं आता म्हणजे पुण्याचे मेट्रो स्टेशन आहे त्याला जसं पार्किंगचा इश्यू आहे त्याच्याबाबत काय नियोजन पार्किंगचं काय कुठलं म्हणजे थांबा. आहे ना मोशी, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण असे 7 स्टेशन. मुळे तुमचा जो DPR आहे मेट्रोचा तो नाशिक फाटा ते चांडोली जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे तो जोपर्यंत सँक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हालाही त्याचं नियोजन करता येणार नाही. तर जर जेव्हा तुम्ही मेट्रोचं हे नियोजन करणार आहात तिथं पार्किंगची काय व्यवस्था करणार आहे तुम्ही? PMRDA म्हणा किंवा कलेक्टर म्हणा यांच्याकडून काही जागा तुम्ही राखीव ठेवणार आहेत का? आपण ऑलरेडी आहे ना आपल्या DP मध्ये I2R मध्ये नवीन प्लॉट आलेले आहेत. पार्किंग वाहनतळांचं आरक्षण आलेले आहेत. हे सगळे सध्या आपण आयडेंटिफाय करायचं काम चालू केलेलं आहे नव्याने, आणि हे ऑफसेट पार्किंगमध्ये आपण हे सगळं घेतोय आपण. आणि ते त्याला जे संलग्न आहे ते त्याला आधी प्रायोरिटी त्याच DPR नुसार आपण डेव्हलप करायला घ्यायचं विचार. पार्किंगचं तुम्ही परत 2 वेगवेगळे मतं सांगताय. मुळात ज्या मेट्रोला आपण पिंपरीच्या दापोडीची पार्किंगला जागा दिल्या होत्या त्या जागा 14 जागा दिल्या होत्या, त्याच्यापैकी 3 का 4 वगळल्या, 10 का 9 जागा आता त्याच्या आहेत. त्यातल्या एकाही जागेवरती त्यांनी मागच्या जेव्हापासून मेट्रो सुरू झाली तेव्हापासून एकही जागा पार्किंग म्हणून डेव्हलप केली नाही. फीडर बस करू हा नंतरचा पर्याय, तुर्तास तर करायला पाहिजे. सांगा ना. आता आपण नियोजन केलेलं आहे ते. आता आपण नवीन त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता आपण जागा आयडेंटिफाय केल्या. जसं नाशिक फाट्याच्या इथं त्या गेराच्या स्कीममध्ये आपल्याकडे I2R मध्ये जागा आली, तर ती सुद्धा आपल्याला नाशिक फाटाच्या जो स्टेशन आहे तिथून अगदी 150-200 मीटरवरती आहे. तसंच आपल्या इथं समोरचं जसं पार्किंग आहे आपल्या ऑफिस समोर त्याच्या आतमधल्या बाजूला अजून एक पार्किंग आलेलं आहे आपल्याकडे I2R मध्ये. तर हे आपण प्लेन आधी डेव्हलप करतोय फ्लॅट पद्धतीने. त्याच्यावरती जर का अजून आपल्याकडे लोड वाढला पार्किंगचा तर मग आपण मल्टी लेवलला PPP तत्वावरती जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे महापालिका करणार आहे, पण मेट्रो काय करणार आहे? मेट्रोला जर जागा दिलेल्या आहे आपण त्या मेट्रोला जागा आवडते का मेट्रोला करत नाही. पालिका पैसे खर्च करणार आहे. नाही का आपणही जागेला पैसे कोणी खर्च केले? पालिकेने हा, केले ना. I2R. पालिकेचा हो. कॉस्ट आहे ना, करोड रुपयाची जागा मोक्याच्या जागा त्यांनी पार्किंग डेव्हलप केलं नाही. तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे तुम्ही पार्किंग कमर्शियल डेव्हलप वापर चालू करा. करायचं. त्यांनी कमर्शियल धोरण तयार केलं मेट्रोने. आमची जबाबदारी. आता ते घेतात आहे ना डेव्हलप करा. हो, संचलन तुटामध्ये आपण मायनस होईल ना त्यांचं, ते आपल्या शेअरमधून कमी करता येतं ते. सांगा ना. त्यांना आहे ना संपूर्ण प्रेझेंटेशन तुम्हाला सर्वांना एकदा दाखवलं ना मग बऱ्यापैकी तुमचे प्रश्न मार्गी लागतील. त्याशिवाय ते मार्गी लागणार नाही. मुळात असं आहे की हे प्रेझेंटेशन तुम्ही कशाचं म्हणताय? आफ्टर जे आता होणार आहे त्याचं, जे झालंय त्याचं सांगतोय आम्ही तुम्हाला. त्यांनी पार्किंग डेव्हलपच केलं नाही. का नाही केलं? बरं, कमर्शियल साठी त्यांनी मध्यंतरी ते कमर्शियल यूज साठी पेटर काढलं होतं. ज्या यूज साठी आपण त्यांना दिलंय त्याचा त्यांनी वापरच केला नाही. तुम्ही आग्रह धरला पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट आपण देणार नाही. नवीनच 30 वर्षासाठी जागा दिलेल्या आहे आणि त्या जागा तेच मेट्रो करणार. फुकट मागते. त्यांनी करायचं. आपण महापालिकेला असं केलं एक रुपया भाडं पण देत करणार आहेत ना. हा, करणंच केलं नाही. ते सांगा ना कुठलं करणार. जुने जे आपण जागा त्यांना दिलेल्या आहेत मेट्रोला त्याचं डेव्हलपमेंट आपण काही करत नाही. त्याच्यावरती आपण 1 रुपया पण खर्च करत नाही, पण ते त्यांनीच करायचंय. आपण 100% सभागृहामध्ये त्याचं प्रेझेंटेशन मागवलं आहे. तुमचा हा पहिला मुद्दा जो आहे की पहिल्या मेट्रोचेच आपले जे पार्किंग व्यवस्था झाली नाही ते पण आपण मुद्दे त्यांच्याकडे घेऊ. त्याच्यामध्ये त्यांचे काय डोक्यात प्लॅन आहे मेट्रोवाल्यांचा. त्यांना कमर्शियल प्रॉपर्टी करून काही डोर द्यायची,
त्या मेट्रोसाठी यूज करायचा आहे, तर या सगळ्या गोष्टी त्यांना विचारून घे. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे 50 फुटाची मेट्रो आपल्याकडे येते आणि ही मेट्रोचा 100% उपयोग खरं तर आपल्या या शहरासाठी होणार आहे. कारण पहिली मेट्रो उपयोग होत असताना आपण पाहिलं की जास्त संख्या आता मेट्रो यूज करतात. दुसऱ्या पार्ट मध्ये आता जो रूट हा खूप महत्वाचा आहे. या रोडची कनेक्टिव्हिटी पण एकदम परफेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी वगळल्या. तुम्ही म्हटले बीआरटी, जो तातडीचा बीआरटी मधला तो एक सिर्फ 4थ्या फेज मध्ये आपण घेऊ. पण हा डीपीआर होणं खूप महत्वाचं होतं आणि ह्या डीपीआर साठी 2-3 वेळा याचं प्रेझेंटेशन झालंय. सन्माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये घेऊन की प्रॉपर रेसिडेन्शियल एरियातनं कसं जाईल त्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे काही त्रुटी असतील आपल्या ज्या आपल्याला सुचवायच्या मेट्रोला ते 100% आता ज्या आपण प्रेझेंटेशन घेऊ त्याच्यामध्ये सुचवू. त्या प्रेझेंटेशनला सगळे नगर सदस्य असतील, तुम्ही सगळे पत्रकार मित्र असतील आणि या शहराची प्रत्येकाला मुभा आहे की आपण आपल्या शहरात मेट्रो करतोय. त्यामुळे तुम्ही तुमचे पण विचार तिथं पत्रकार म्हणून पण मांडा आणि नगरसेवक म्हणून पण मांडू. त्याच्यातनं काही चुका तुम्हाला दिसतात तर ते आपल्याला घेऊ. कारण भविष्यातलं लोकल ट्रान्सपोर्ट झाल्याशिवाय, कारण तुम्ही ट्रॅफिकची समस्या पाहताय, जर लोकल ट्रान्सपोर्ट चांगलं सुधारलं नाही तर हे 1 कोटीचं होणारं शहर याचं ट्रॅफिक व्यवस्था खूप वेगळी असेल. भविष्यातला ट्रॅफिक व्यवस्था सगळ्यात महत्वाचा पार्ट असेल. त्यामुळे लोकल ट्रान्सपोर्ट बरोबर तुम्ही जर सांगितलं बीआरटी, तर बीआरटी मध्ये पण खरं तर वर्ल्ड बँकेचं लोन आहे आणि काही नॉर्म्स त्यांचे आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा महापौर असतील, पक्षनेते असेल, आम्ही सर्वच मंडळींनी आमदार साहेबांना विनंती सगळ्यांना याच्यातून जो नाळ त्रास लोकांना सहन करावा लागतोय. बीआरटी लोक मिसयूज करतात आणि बीआरटीचा जो मेन उद्देश आहे की लोकल ट्रान्सपोर्ट चांगलं सुधारलं पाहिजे, कनेक्टिव्हिटी चांगली झाली पाहिजे आणि तो जलद गतीने तो प्रवास झाला पाहिजे. पण याच्यामध्ये प्रत्येक सिग्नल हा बीआरटी साठी देऊन सुद्धा लोक जम्प करतात, लोकांमध्ये स्वयंस्थिती येत नाही. प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन असेल, ट्रॅफिक पोलीस असेल, तर काही ठिकाणी असतानाही तो लोक मिसयूज करतात. त्यामुळे बीआरटी पण असणं गरजेचं आहे. तुम्ही जो प्रश्न केला की बीआरटी काही भाग म्हणून पुण्यामध्ये काढली, तर पिंपरी चिंचवड मध्ये पण तो विचार आम्ही सगळेजण करणार आहोत. कारण भविष्यातली ट्रॅफिक व्यवस्था महत्वाची आहे. कारण आता जो शहराला भेडसावणारा प्रश्न म्हणजे वाहतूक व्यवस्था, त्या विषयावरती म्हणूनच मेट्रो सारखं भविष्यातलं साधन हे महत्वाचं आहे. त्यामुळे सगळं प्रेझेंटेशन आपण देणार आहोत आणि प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही सांगितलं तुमचं पण मागा. एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, आपण इथं दाखवू शकत नव्हतो का पवार साहेब? नाही इथं दाखवलं असतं ना आता की काय आहे, जे आम्हाला प्रश्न पडतायत त्याची उत्तरं तुम्ही इथं आता जी आपल्याकडे पीडीएफ दिलेली आहे नाजीबाई, त्याला थोडंसं सविस्तर सांगितलं असतं तर आम्हाला जे पडणारे प्रश्न आहेत त्याची उत्तर मिळाली असती. तेवढे जर दाखवण्याचे कष्ट घेतले असते तर बरं झालं असतं. एक मी तुम्हाला इथं त्यांच्या अगोदर एक क्लॅरिफाय करतो. परवा जी मूळ प्रेझेंटेशनची बैठक झाली त्या बैठकीला आम्ही सगळे होतो आणि त्यामध्ये काही ज्या आम्हाला आमच्या सूचना होत्या, ज्या त्या सूचना एक्झिक्यूट करून ती फायनलाइज अजून त्याला अंतिम मान्यता आम्ही जनरल बॉडीमध्ये पण तो विषय या सगळ्या सुधारण तुम्हाला लोकांना अंतिम स्वरूप तुम्हाला 100% दाखवणं योग्य आहे. आज रोजी काय झाले, आम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत, जसं की काल तुम्ही नाजीबाई नव्हते, काही सहज गप्पा टप्पांच्या नादात मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. रूट, कोणत्या रूटवर तुम्हाला काही रूट बद्दलच्या ज्या शंका कुशंका आहेत याबद्दलची सगळा उहापोह चर्चा आम्ही त्या ठिकाणी परवाच्या बैठकीत केली आणि त्याला सुधारून जो प्लॅन आमच्या हातात येईल त्यानंतर सर्व पत्रकार बंधू भगिनींकरता एक चांगलं त्यांनी जो दाखवलाय तो आणि आपल्याला काय अपेक्षित आहे ते जर इथं असं दाखवलं असतं तर व्यवस्थित लक्षात आलं असतं. एवढंच आम्हाला जे काही लोकप्रतिनिधींना अपेक्षित आहे की मी मुळातच पहिलंच म्हणजे महापौराने आम्ही सगळे माझं पहिलंच वाक्य बैठकीत असं होतं, तुम्हाला जागा आणि रस्ता आहे म्हणून मेट्रो नाही करायची. जिथं लोकांची गरज आहे, जिथं डेन्सिटी आहे, दाट लोकसंख्या आहे, बसेसची संख्या कमी आहे आणि तिथनं तुम्हाला बसेस किंवा इतर वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक व्यवस्था करण्यासाठी गरज आहे, परंतु ती अशा ठिकाणी तुम्ही मेट्रोची ही चांगली व्यवस्था दिली पाहिजे. त्यामुळं जागा आहे म्हणून रस्ते नका करू, जागा आहे म्हणून ती लोकांना सोयीस्कर आहे का, लोकांना जर ती प्राधान्यानं देणं गरजेचं आहे तर ती गर्दीच्या ठिकाणातून पाहिजे. तुम्ही आज बघा, तुम्हाला जर मंडईला जायचं ना, आपल्या शहरातले कितीतरी लोक आहेत मंडईला गाडी घेऊन जातच नाही, इथनं बसतात डायरेक्ट मंडईत उतरतात. त्याचं कारण काय, डायरेक्ट मंडईत वरती आपण
स्वारगेटला इथून स्वारगेटला जातात. तशीच परिस्थिती. बरं, मी पुणे शहराचं का सांगतो, आपल्याला कनेक्टिव्हिटी एकाच शहराची आहे. त्यामुळे आपलं शहर सुद्धा क्रॉस कनेक्शननी जोडलं जावं. आपल्या शहरामध्ये क्रॉस वाहतूक असावी की जेणेकरून शहराच्या चारी कोपऱ्याला ती यावी. यासाठीचा जो हा प्रस्तावित 40-45 किलोमीटरचा मार्ग जो आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रस्तावित केला, तो लवकरात लवकर 4 वर्षामध्ये डिलिव्हर करायचा आमचं टार्गेट आहे. त्यामुळं याला मंजुरी मिळाल्यानंतर सर्टन केंद्र आणि राज्याच्या काही प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजर केल्यानंतर 3 वर्षामध्ये एक्झिक्युशन होईल आणि हे काम लवकरात लवकर प्रेझेंटेशन पण दाखवू सांगा. त्यामुळं महापौरांनी काही सूचना केल्या, आमदारांनी अनेक सूचना केल्या, आम्ही लोकांनी काही मागण्या आणि शंका उपस्थित केल्या. त्या शंकाचं निरसन हार्डीकर साहेबांनी आणि त्यांच्या टीमने आम्हाला करायचा प्रयत्न केला आणि ते त्याप्रमाणे काही बसवता येते ते बसवून आल्यानंतर आपण पुन्हा एकदा काही दिवसानंतर तुमच्या समोर त्याचं प्रेझेंटेशन नक्की दाखवू, एवढं मी तुम्हाला आश्वस्त करतो. ओके, तुम्ही ERT वगैरे सांगितलं सगळं झालं. ठीक. नाही गेले 2 महिने 5 महिने मी संध्याकाळी थांबत नाही, असं वाटून घेतलंय का तुम्ही सकाळी 17 वाजता पक्ष नेते संध्याकाळी असं काय? नाही, मला कार्यक्रम असतात संध्याकाळी. इतके दिवस 2 महिने पाहतोय आम्ही. महापौर हे शहराचे मला संध्याकाळी कार्यक्रम त्यांना बऱ्याच ठिकाणी पण पाहण्याचं. आपली वाटणी बाबूपर्यंत हा, गेली तेच कशी? तर. एक दिवस ठीक आहे ना, 2 महिने पाहतोय. तुम्ही एवढ्या बारकाईने पाहता माहित होतं. नाही आम्ही रोज येतो ना, गेले पक्ष प्रमुखाची काय सूचना आम्ही करतो की तुम्ही आता कंटिन्यू करत राहा. नाही, त्याचं काय एवढं काय विषय, मी मॉर्निंग पर्सन आहे, त्याला काय. मला संध्याकाळी पवना धरण 100% भरलेले आणि बरेचसे लोकांची मागणी की 15% पाणी कपात झालेली कॅन्सल करून ते कालच आमची बैठक झाली. पाणी कपात रद्द करण्याच्या सूचना दिल्या. जलतरण तलाव 1 तारखेपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आता 1 ऑगस्ट पासून. हा, 1 ऑगस्ट. मागून जलपूजन राहिलं आपलं. हा, लवकर जाऊन येतो. पक्षामध्ये शहर अभियंतीची आपण 3 पदं केली, त्याच्यामुळे काय नेमकं धोरण काय सत्तारूढ पक्षाचं? मुळातच खरं तर तो विषय बरं झालं तुम्ही विचारलं मला. अनेक पेपरला देखील मी बातम्या पाहिल्या. शहर अभियंत्याचा मूळ प्रस्ताव जो आहे तो मूळ प्रस्तावाला फक्त मंजुरी झालेली आहे. कुठलीही 3 पदांना आम्ही वाढीव मंजुरी दिलेली नाही. ती उपसूचना जी ती सुरक्षा रक्षकांच्या उपसूचना आहे. त्यामुळं मी आज पण मला वाटतं लोकमतला का पुढारीला पाहिली बातमी ती, मी तुम्हाला लोकांना कोणी सांगितलं, म्हणजे आमच्या अगोदर आमच्या बातम्या वेगळ्या असतात हे आम्हीच वाचल्यानंतर कळतं. त्यामुळं त्या तुम्ही खोटं बोलताय. आज कसं बोलतात? सगळी कार्यालयाकडे घेतलेली उपसूचना आहे. दाखवतो. मला एक सांगा, तुम्ही शहर अभियंता 1, 2, 3 या उपसूचना झालेल्या नाही. शहर अभियंता हे पद हे गॅजेटेड पद आहे, महत्वाचं पद आहे. आयुक्तांनी महापौर हा उपसूचनाचा दुसरा प्रकार आहे. तुम्ही जे बी वाचत नाही आम्ही वाचून दाखवतो. त्यांना महापौरांच्या सह्या झाल्या नाही. कसं आहे, नगर सचिव दिले कामकाजाच्या संदर्भात काही गोष्टी महापौरांची मान्यता झाली नाही अजून. महापौरांच्या सह्या नाही झाली तर नगर सचिव दिलं नाही पाहिजे. वाचून दाखवतो. तुम्ही जरी हे म्हटले ना, एक लक्षात उपसूचनेमध्ये असं स्पष्ट केलंय, मुख्य अभियंता व मुख्य अभियंता 2 ही पदे निरस्त करून शहर अभियंता 1, शहर अभियंता 2, शहर अभियंता 3 अशी 3 समकक्ष पदे अस्तित्वात आल्यानंतर सर्व 3ही पदे स्थापत्य संवर्गातील ते आणि खाली दोघांची नाव सुद्धा टाकलेली आहेत, कोलमाशे आणि शेके. तुम्ही जो फोटो काढलाय ना तो फोटो माझ्याकडे पण आलाय म्हणून मी सांगतोय ना. नाही, मी नाही मंजूर केलेला. आयुक्तांनी नाही काहीतरी चुकतंय बरं का? ऐका ना, सर्व पत्रकारांच्या वतीने मी बोलतो की काहीतरी चुकतंय. नाही मान्य आहे, मी तुम्हाला शहराध्यक्ष तुम्हाला पण सांगतो. नाही माझं काय लक्षात घ्या. म्हणजे विषय कसा आहे की आम्ही तिथं घेतो, सगळ्यांची बातम्या मी दिल्या. तुम्हाला ते नाही म्हटलं. मी तुम्हाला काय सांगतो आणि मागचं उपसूचनाचं प्रकरण तुम्ही दाबलं त्याच्यामुळे हे असं घडतंय. असं म्हणायला लागले आता. दाबला असं. मागच्या उपसूचनाच्या प्रकरणात महापौर काय कारवाई झाली? आमच्या बातम्या खोट्या ठरवणे की आम्ही बांधला. अरे खोटं नाही ठरवलं. आमचा अधिकार नाही तुमच्या बातम्या. तुमच्या बातम्या खोटं ठरवलं. नगर सचिव? नाही, बरोबर आहे ना? काय होतंय माहिती का? नाही, महापौरांना अधिकार आहे, एखादी गोष्ट चुकली तर दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. माझा मुद्दा असा आहे
काय ते पाहावं लागेल ना आता माझ्याकडे अधिकार आहे ना, पाहूनच मी करणार ना. आता तुम्ही म्हटले की मंजूर केली नाहीये. मग नाही केली मग पाहावं लागेल ना मला. मंजूर झाली ना साहेब, तुम्ही मंजूर म्हणालात. नाही नाही, सही झाल्याशिवाय मंजूर नाही. आपण इथं सांगितलं ही सूचना मंजूर रीतसर दिलेला विषय मंजूर आहे. म्हणजे JB मध्ये जे तुम्ही महापौर म्हणाले की उपसूचना मंजूर अहो महापौरांच्या अधिकारात असं आहे, एखादी चूक झाली तर दुरुस्त करता येते. आता नेमकं काय करणार ते उपस्थित राजनंतर नाहीयेत का काय नेमका आता त्याचं कायदेशीर पाहावं लागेल ना. अमोलजी एक मिनिट ऐका. हा आयुक्तांनी सादर केलेला प्रस्ताव विधी समितीला होता. विधी समितीकडून एका शेट्या साहेबांच्या नावाचा प्रस्ताव हा विधी समितीला रीतसर आला. त्याच्यानंतर आयुक्तांना आम्ही विचारलं गेलं की हा प्रस्ताव तुम्ही कुठल्या आधारे ठेवलेला आहे. त्याच्या अगोदर पण त्याचा की त्यामध्ये पात्र अधिकारी DPC घेऊन शेट्या साहेबांचं नाव हे त्यात अंतिम स्वरूपात येत होतं. तोच प्रस्ताव त्याच प्रस्तावाला आम्ही मंजुरी दिलेली आहे विधीमध्ये सुद्धा. त्यामुळं हे उलट मी तुम्हाला जसं म्हणलं शहर अभियंता एक प्रमुख पद आहे. त्या पदाच्या बाबतीत आमच्या सारख्यांनी किंवा कुणीही ते सगळ्यांना लागू त्या शहर अभियंता या महत्वाच्या पदावर जर कायदेशीरित्या आमच्या समोर विषय आला असेल तर त्याला फाटा मारायचा प्रयत्न करू नये. त्यामुळं आयुक्तांनी दिलेला प्रस्ताव हाच फक्त मंजूर झालेला आहे, एवढं मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. शहर अभियंता पक्षनेते काय होतंय, आम्ही पत्रकार जे आहे ना, जी कागद आहे कागदच बोलतात शेवटी ते कागद घेऊन आम्ही बातम्या देतो आणि नंतर तुमच्यातला जो संभ्रम असतो त्यात तुम्ही काय करता की पत्रकारांनी खोट्या बातम्या दिल्या म्हणून मान्य करू, पण किमान कागद तरी खोटे आहेत असं म्हणू नका अशी आमची अपेक्षा आहे. जो संभ्रम आहे तो तुमच्या अंतर्गत असेल तो तुमच्या अंतर्गत ठेवा. पत्रकारांवरती ते खापर पडू नका. आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे. शेवटी लोकशाही आहे. तुम्ही बोललात, आम्ही त्याच्यावरती काय आक्षेप घेणं आमचं काही हे नाहीये, पण किमान कागदाला तरी खोटं म्हणू नका एवढी अपेक्षा आहे. आम्ही तसं म्हणतच नाहीये. आम्ही तुम्हाला काय सांगतोय, आम्ही नगर सचिव विभागाने कागद खोटा दिला का पत्रकारांना? ऐका ना, आमचं मी विश्वासजींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. शहर अभियंत्याचा विषय आहे. शहर अभियंत्याचा विषय मनोज शेट्टी यांचा मूळ प्रस्ताव जो आयुक्तांनी दिलेला आहे त्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे. जी उपसूचना त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्या त्या उपसूचने म्हणजे इतर पदांच्या उपसूचना आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळे मूळ प्रस्ताव जो कायदेशीर पद्धतीनं आयुक्तांच्या मान्यतेने, उद्या मला काही वाटेल हो, मला वाटेल एखाद्या ज्युनियर इंजिनियरला सिटी इंजिनियर करावं म्हणून मी तसा तो उपसूचना देईल, त्याला आम्हालाही माना. आपण कुठेतरी वैधानिकता पाहिली पाहिजे, सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विनाकारण नको ते प्रस्ताव आपण करू नयेत असं आमचं पण मत आहे. त्यामुळं माझी तुम्हालाही विनंती आहे की तो मूळ प्रस्ताव जो आम्ही मंजूर केलेला आहे तोच ग्राह्य आहे. आणि अद्यापपर्यंत महापौरांनी, तुम्हाला आठवत असेल की महापौर 2-2.5 तासांनी म्हणजे हा विषय संपल्यानंतर 5व्या-6व्या विषयाला महापौर निघून गेले. परंतु तो झाल्यानंतर महापौरांनी सकाळी आम्ही जेव्हा अजून विषयपत्र अजूनही सह्या झालेलं नाही त्यांच्या अजून बरं महापौरांची एक चांगली सवय काय आहे, प्रत्येक विषयाची माहिती घेतल्याशिवाय कुठल्या विषयाला मान्यता देणे न देणे हा त्यांचा हा गंभीर विषय आहे. विषय असा आहे, सभा कामकाजाच्या संदर्भात सेकंड प्रकरण, दुसरं प्रकरण सलग बोगसगिरीचं मागचं सेम झालं, त्याच्यात तुम्ही काहीही कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही कागदावरती. आता ह्या प्रकरणात तुम्ही ही उपसूचना खोटी आहे असं म्हणताय. ही उपसूचना झालेली असं नाही, ते कायदेशीर तपासली जाईल. पण आता तुम्हाला माहिती आहे या चुका आहेत ना, या चुका आहेत ना नगर सचिवांमुळे होतात. तुम्ही उपसूचना दिली नाही असं म्हटले, मूळ प्रस्ताव मंजूर केलाय बरोबर. जर मूळ प्रस्ताव मंजूर केलाय तर ही उपसूचना आली कशी आणि ती बोगस झाली म्हणून मला असं वाटतं की तुमच्या पक्षाची बदनामी करायचा प्रयत्न कोणतरी करतोय. पक्षनेता आणि महापौर यांची बदनामी याच्यात करण्याचा राव दिसतोय. तर आपण दोघं याच्या संदर्भात तक्रार करणार आहोत. आपल्याला माहिती आहे पहिल्या सभेच्या कामकाजापासून नगर सचिवांना
तेवढा अनुभव नाहीये कामकाजाचा आणि आम्हाला तर नाहीच आहे. त्यामुळं त्या चुका होत असतात. परंतु नगर सचिव बदलाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे. ते जगताप साहेब अनुभवी आल्यानंतर या चुका होणार नाही. आता परत तिकडे पण यावं लागतं मग. का सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरती नगर सचिव म्हणून उल्हास जगताप यांची सही आहे आणि मूळ कामकाज आणि डॉक्युमेंटवरती त्यांना महाराष्ट्र शासनाची ऑर्डर झाल्याशिवाय बसता येत नाही तिथं. ते क्लास 1 अधिकारी आहेत. मोठी नाही झालं मग क्लास 1 अधिकारी आहेत मोठी ते. काय नगरसेवक कोण आहे? त्यांची जेव्हा महाराष्ट्र शासनाची ऑर्डर येईल ते स्वतःच बसतील तिथं. आपण गल्लत काय होतीये, अजेंडा जो आहे अजेंड्यावरती सही उल्हास जगतापांची असते आणि मग तो इथं स्टँडिंग मध्ये असेल किंवा जीबी मध्ये तिथं विषय येतो, तुम्ही त्यांना मंजुरी देतात, खुर्चीवरती बसलेले असतात कोळप साहेब आणि कोळप साहेब मग त्या अजेंड्याला मंजुरीच्या सह्या करतात. म्हणजे नेमकं नगर सचिव कोण, म्हणजे अजेंड्यावर एकाची सही तिकडे एक. नगर सचिव आपण उल्हास जगताप नेमलेले आहेत. परंतु तुम्हाला सांगितलं मागच ते अतिरिक्त आयुक्त पदाधिकारी होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाची ऑर्डर गरजेची. महापौर ते आपलं जे सगळ्या सभा कामकाजाच्या संदर्भामध्ये नगरसेवकांना ट्रेनिंग द्यायचं होतं, कामकाज कसं करायचं, कसं असायला पाहिजे, ते कधी करणार? ते तारीख फायनल झालत्या या SIR मुळे नाही. SIR मुळे ते पुढे गेलं. या महिन्यात करू. नगर सचिव लागण्यासाठी उपस्थित नाही, त्यांचे दप्तर आहे निधी कोटी ना. तेच काय तोच विषय काय विषय महापौरांनी एक चांगला आता तुम्हाला एक बातमी दिली आहे की शहरात 5% पाणी कपात तुमच्या डोक्यामध्ये दुसरा कोण मुख्य अभ्यास जाम करायचं. काय म्हणतोय मेट्रो शहर आमचा आक्षेप नसणार मेट्रो सारखं शहर त्याचं जाळं वाढत चाललंय. पाण्याचा महत्वाचा विषय आहे. की पाणी कपात ऑर्डर करतील. आता महापौरांनी डिक्लेअर केलं म्हणजे ऑर्डर झाली. आता मला कळलं महापौर तुम्हाला महापौरांनी सूचना जर आयुक्तांना केली असेल तर महापौरांनी आता घोषणा केली. 1 ऑगस्ट अधिकार महापौरांचा आहे. काही होणार नाही. महापौर प्रेस मध्ये बोलतात ते जनरल बॉडीमध्ये. महापौर तुमच्या सगळ्यांचं तुम्ही सगळे जे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, शहराला बातमी राहील अशा पद्धतीने महापौर बोलतात ना. त्यामुळे लेखी घ्यायचा प्रश्न नाहीये. महापौरांनी तुम्हाला डिक्लेअर केले की 15% पाण्याची कपात 1 ऑगस्ट पासून संपलेली असेल. जलतरण आणि जलपूजन सूचना केल्या. महापौर घोषणा करतील. प्रशासनाला सूचना दिल्या. महापौर बोलतील तुम्हाला पाण्याविषयी. महापौर पाण्याविषयी बोलतील. आता आपल्याला घोषणा म्हणजे आदेश झालाय म्हणून घोषणा आपल्याला आता पाणी मुबलक आहे. पण जलसंपदा विभाग आहे ना पुढचे 2 महिने पण पावसाचं वातावरण पाहत असतं. लगेच निर्णय घेत नाही. नाही मी सूचना दिल्यात म्हणलो. कपात केली का? प्रशासनाला सूचना दिल्यात. प्रशासनाला सूचना केली. उचलतोय पाणी बोला. काहीतरी अधिकृत द्या. संभ्रम निर्माण नाही होत. प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आहेत ना, पाटबंधारे विभागाचं जे पत्र आहे महापौरांनी सूचना केली आहे, पत्रव्यवहार करतील. 1 तारखेपर्यंत असा निर्णय होऊन जाईल.
अडचण नाही. 3 दिवस व्हायला हा